नमस्कार विद्यार्थी मित्र हो. In last period you have studied about the midpoint theorem and converse of midpoint theorem. We'll revise it. Midpoint theorem काय सांगितलं होतं आपण? If a line which is passing through the midpoint of any two side किंवा line segment joining the midpoint of any two side is parallel to the third side and half of its. परत एकदा वेळ पहा की when a line segment joining the midpoint of any two side is parallel to the third side and half of its. if then त्याच्यामध्ये वापरू नका. त्याचा कॉन्व्हर्स काय सांगितलं होता? If a line is passing through the midpoint of any one side and is parallel to the second, then it bisects to the third side. We have studied about it. And on the basis of the midpoint theorem and its converse, we will discuss about the practice set 5.5. हा प्रॅक्टिस सेट आपण 5.5 त्याच बेसवर घेत आहोत. म्हणजे या प्रॅक्टिस सेटमध्ये जेवढे काही एक्झाम्पल असतील ते सगळेचे सगळे एक्झाम्पल ऑन द बेसिस ऑफ द मिड पॉईंट थेरम अँड इट्स कॉन्व्हर्स असतील. पण फर्स्ट एक्झाम्पल इज दॅट इन फिगर पॉईंट एक्स वाय झेड आर द मिड पॉईंट ऑफ द साइड ए बी बी सी अँड साइड ए सी रिस्पेक्टिवली. ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, ए सी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर अँड बी सी इज इक्वल टू 11 सेंटीमीटर. First we consider x is the midpoint of the side AB, means what? That x points divide the two equal part of the segment AB or side AB. Then y is the midpoint of the side BC, that means y divides the two equal part of the side BC. And z is the midpoint of the side AC, it divides the two equal parts of the side AC. भाई याच्यानंतर इन्फॉर्मेशन ही गिवन इन्फॉर्मेशन. In given information, length of AB is equal to 5 centimeter, then length of BC is equal to 11 centimeter, and then length AC is equal to आपल्याला जे दिलेलं आहे ते 9 सेंटीमीटर दिलेलं आहे. हे 9 सेंटीमीटर. मग फाइंड काय करायचं आपल्या याच्यामध्ये? देन फाइंड द लेंथ ऑफ द एक्स वाय, देन वाय झेड अँड एक्स झेड. मग इथं थेरम आपल्याला यूज करावं लागेल. सोल्युशनमध्ये आपण लिहूया. सोल्युशन the points x, y, z are the midpoints of side AB, then side BC and side AC respectively. जर आपल्याला साईडचे मिडपॉईंट दिलेले असतील तर आपल्या लक्षात यायला पाहिजे की एक्स वाय इज द लाईन सेगमेंट जॉईनिंग द साइड ए बी अँड साइड बी सी. हा एक्स वाय जो काय आहे, एक्स वाय इज द लाईन सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉईंट ऑफ दीज टू साइड्स ए बी अँड बी सी. म्हणजे आपल्याला मिड पॉईंट थेरम इथे यूज करता येईल. वाय झेड हा सेगमेंट जो काय लाईन सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉईंट ऑफ द साइड बी सी अँड ए सी. मग आपल्याला याचे इथेही आपल्याला मिड पॉईंट थेरम यूज करावं लागेल. आणि मग आपण त्याच्यामध्ये लिहिणार द पॉईंट्स एक्स वाय झेड इन ट्रायंगल. हा शब्दही आपण देऊ शकतो. In triangle ABC, the points x, y, z are the midpoints of the side AB, BC and AC respectively. आपण असं म्हणू शकतो. Therefore you can say that first we consider the xy consider करूया आपण. xy is equal to half of AC. याचं रिझन लिहायचं मिड पॉईंट थेरम. काय सांगतो मिड पॉईंट थेरम? The line segment joining the midpoint of any two side x and y points are the midpoint of the side AB and side BC. मग या midpointला जोडणारा सेगमेंट इज पॅरलल टू द थर्ड साइड अँड हाफ ऑफ इट्स. पण आपल्याला इथे पॅरललची गरज नाही कारण लाईन दिलेली आहे. मग आपण इथे काय लिहिणार? एक्स वाय इज इक्वल टू हाफ ऑफ ए सी. याचं कारण आहे मिड पॉईंट थेरम. देअरफॉर यू कॅन से दॅट एक्स वाय इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाइड बाय ए सी. द व्हॅल्यू ऑफ द ए सी, लेंथ ऑफ द ए सी is 9 centimeter and therefore you can say that xy is equal to 4.5 centimeter. This is the first solution. Then second, similarly xy झाला आपण xy line segment joining the midpoint of the side BC and AC. y is the midpoint of BC, z is the midpoint of AC. म्हणून या दोन्हीच्या मिडपॉईंटला जोडणारा लाईन सेगमेंट आहे वाय झेड. म्हणून सिमिलरली वाय झेड इज इक्वल टू हाफ ऑफ द वाय झेडच्या समोर त्या ट्रायंगलची असणारी लाईन साईड आहे ए बी. मग वाय झेड इज पॅरलल टू द ए बी अँड वाय झेड इज हाफ ऑफ द ए बी. मीन्स वाय झेड इज इक्वल टू
half of AB. Therefore, you can say that YZ is equal to half multiplied by the length of AB is 5 centimeter. Therefore, you can say that YZ is equal to 2.5 centimeter. इथं सुद्धा आपल्याला रिझन काय लिहावं लागेल, मिड पॉईंट थेरम. मिड पॉईंट थेरम मी सिमिलरली लिहिलं आहे. मग देन वी कन्सिडर द अनदर XZ. XZ इज द लाईन सेगमेंट जॉइनिंग द मिड पॉईंट ऑफ साइड AB अँड AC. हा X हा ABचा मिड पॉईंट आहे, Z हा ACचा मिड पॉईंट आहे. या दोन्ही मिड पॉईंट जोडणारा जो सेगमेंट लाईन सेगमेंट आहे तो लाईन सेगमेंट थर्ड साईडला पॅरलल अँड हाफ ऑफ इट्स असतो अकॉर्डिंग टू द मिड पॉईंट थेरम. Then you can say that similarly XZ is equal to half of BC. Therefore, you can say that XZ is equal to half multiplied by length of BC is 11. Therefore, you can say that XZ is equal to 5.5 centimeter. With the help of the midpoint theorem, easily you can determine the line segment joining the midpoint of any two sides of the triangle, that is nothing but the XYZ. आपल्याला फक्त यांच्याच लेंथ फाइंड करायचे होते. The second example is that in figure quadrilateral PQRS and quadrilateral MNRL are rectangles. If point M is the midpoint of the side PR, then prove that SL is equal to LR and LN is equal to half SQ. हे दाखवायचे आपल्या याच्यामध्ये. दिले काय की हे दोन क्वाड्रिलॅटरल PQRS अँड LMNR हे दोन क्वाड्रिलॅटरल आपला रेक्टँगल दिले आहेत, म्हणजे त्याचा प्रत्येक अँगल हा 90 डिग्री आहे. प्लस आपल्याला काय दिलं याच्यामध्ये की PRचा मिड पॉईंट आहे M. दॅट मीन्स यू कॅन से दॅट इन द गिव्हन इन्फॉर्मेशन PM इज इक्वल टू RM. हे पण आपल्याला माहीत आहे. मग प्रूफ देता वेळेस आपल्याला किंवा सोल्युशन देता वेळेस लिहावं लागेल की quadrilateral PQRS and quadrilateral LMNR the rectangles. हे दोन काय आहेत, रेक्टँगल्स आहेत. आणि जर हे दोन्ही रेक्टँगल असेल तर ईच अँगल इज 90 डिग्री. मग आपल्याला नेमकं घ्यायचं काय याच्यामध्ये, हे तर इन्फॉर्मेशन दिलेलीच आहे. आपल्याला घ्यायचं काय नेमकं याच्यामध्ये की अँगल S आणि अँगल L हा हे काय आहेत 90 डिग्री आहेत. का, कारण आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की SL इज इक्वल टू LR. म्हणजे दॅट मीन्स यू कॅन से दॅट L इज द मिड पॉईंट ऑफ द साईड SR हा दाखवावा लागेल आपल्याला. मग विच अँगल की अँगल S इज इक्वल टू अँगल L इज इक्वल टू 90 डिग्री. कारण रेक्टँगलचा ईच अँगल हा 90 डिग्री असतो, म्हणून आपल्याला त्यानुसार हे लिहिता येईल. मग पुढे काय, बट अँगल S अँड अँगल L आर दी. बट अँगल S and angle L are the corresponding angles formed by the transversal which transversal SR of sides. कोणत्या साईडच्या, ऑफ साईड SP and side PLM. ही SR SPची आणि LMची ट्रान्सव्हर्सल असल्यामुळे हे दोन अँगल काय आहेत 90 डिग्री आहेत, म्हणून हे करस्पॉन्डिंग अँगलही झाले. आणि मग जर असं असेल तर डिरेक्टली यू कॅन से दॅट साईड SP इज पॅरलल टू द साईड LM. मग आपल्याला गिव द इमॅजिन इक्वेशन नंबर 1. बट PM इज इक्वल टू RM. कारण इथं दिलेलं आहे हे कशामध्ये दिलेलं आहे आपल्याला गिव्हनमध्ये. म्हणजे M इज द मिड पॉईंट ऑफ द साईड PR. याला इक्वेशन नंबर आपण 2 नाव देऊया. इन ट्रायंगल PSR या दोन ट्रायंगलमध्ये ही साईड ML जी आहे, दिस साईड ML इज पॅरलल टू द साईड PS. ही ML साईड PSला पॅरलल आहे गिवन इक्वेशन नंबर 1 वरून. आणि M इज द मिड पॉईंट ऑफ द साईड PR हे आपल्याला इक्वेशन 2 वरून देता येईल. म्हणजे ही गिवन इन्फॉर्मेशनमध्ये दिले M इज द मिड पॉईंट, आणि आपण आत्ता प्रूव्ह केलेलं आहे की LM इज पॅरलल टू SP. आणि मग आपल्याला इथं कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थेरम यूज करता येईल. काय कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थेरम यूज करता येईल, लाईन्स
a line which is passing through the midpoint of one side of a triangle and is parallel to the second, then it bisect to the third side. म्हणजे आपल्याला इथं कन्सिडर करावं लागेल इन ट्रायंगल पी एस आर, या ट्रायंगल पी एस आरमध्ये एम आहे मिड पॉईंट अँड साईड एम एल इज पॅरलल टू द एम, हा मिड पॉईंट पी आरचा आहे आणि त्याच मिड पॉईंटमधून जाणारी लाईन ही सेकंड साईडला पॅरलल असेल तर ही थर्ड साईडला काय करते, बायसेक्ट करते. इन ट्रायंगल पी एस आर पी एम इज इक्वल टू आर एम, हे कुठून आणलं आपण, फ्रॉम इक्वेशन 2 म्हणा किंवा गिव्हन म्हणा. अँड साईड एस पी इज पॅरलल टू द साईड, खरं तर साईड एल एम अगोदर लिहायला पाहिजे. साईड एस पी इज पॅरलल टू द साईड एल एम, हे कुठून आणलेलं आहे आपण, फ्रॉम इक्वेशन 2 वरून आणलेलं आहे. मग जर असं असेल तर देअरफॉर यू कॅन से दॅट एस एल इज इक्वल टू एल आर. याचं कारण लिहायचं कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थेरम, कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थेरम. आपल्याला हे रिझन लिहिता येईल. याला आपला जर उपयोगात आणता आलं तर याला इक्वेशन नंबर आपण नाव ठेवूया 3. आता पुन्हा प्रूव्ह काय करायचं आहे की एल एन इज इक्वल टू हाफ एस क्यू, ही एल एन जो काय आहे तो एस क्यूच्या हाफ आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, हा एस क्यू डायगोनल अगोदर काढून घ्यावा लागेल. तो एस क्यू मिड पॉईंटमधून जाईल का न जाईल, कारण आपल्याला याचं प्रॉपर्टी यूज करायची आहे त्याच्यामध्ये. जॉईंट द एल एन, इथं जॉईंट करा एल एन. हा एल एन सेगमेंट जो काय आहे तो आपल्याला एस क्यूच्या हाफ दाखवायचा आहे. मग काय करावं लागेल याच्यामध्ये, तर सुरुवातीला आपल्याला ट्रायंगल पी क्यू आर हा कन्सिडर करावा लागेल. ट्रायंगल पी क्यू आरमध्ये आपल्याला एम एन पॅरल पी क्यू दाखवावं लागेल. मग याच्याऐवजी आपल्याला एका दुसऱ्या मेथडने सॉल्व करता येतं आपल्याला, की क्वाड्रिलॅटरल दिलेलं आहे आपल्याला. हे क्वाड्रिलॅटरल, सेकंड क्वाड्रिलॅटरल घेऊया. एम एन आर एल इज ए रेक्टँगल. हा क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल आहे. कोणता, एल एम एन आर एल इज ए रेक्टँगल आहे. रेक्टँगल असतील तर त्यांचे डायगोनल काय असतात, बायसेक्ट टू इच अदर किंवा डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. देअरफॉर एल एन इज इक्वल टू एम आर. एल एन हे कोणा एवढं आहे, एम आर एवढं आहे. याचं कारण काय लिहिता येईल आपल्याला, एल एन इज इक्वल टू एम आर. याचं कारण लिहिता येईल डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. रेक्टँगलचे डायगोनल हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून मी काय लिहिलं इथं एल एन इज इक्वल टू एम आर लिहिलेलं आहे. याला इक्वेशन नंबर आपण 3 नाव देऊया, याची गरज नाही आहे आपल्याला. एल एन इज इक्वल टू एम आर. बट वी नो दॅट एम आर इज इक्वल टू हाफ ऑफ पी आर. हे आपल्याला माहीत आहे, हे गिव्हनमध्ये, कारण एम इज द मिड पॉईंट ऑफ द साईड पी आर दिलेला आहे. म्हणून एम आर जो आहे तो पी क्यूचे हाफ आहे. याला इक्वेशन नंबर आपण 4 नाव देऊया. पण आपल्याला एक माहीत आहे की डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. बट मग हे डायगोनल कॉन्ग्रुएंट दाखवा. पी आर इज इक्वल टू एस क्यू. याचंही कारण लिहिता येईल आपल्याला डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट, हेही लिहिता येईल. मग मी काय करतो याच्यामध्ये, ॲट द प्लेस ऑफ द हे एम आर फ्रॉम इक्वेशन 1, एम आरच्या जागी फ्रॉम इक्वेशन, याला 4 म्हटलेले आपण, याला 5 म्हटलेले. फ्रॉम इक्वेशन 3, 4 अँड 5 मला लेंथ काढायची एल एनची. मग एल एन मी ॲज इट इज ठेवील. एल एन इज इक्वल टू ॲट द प्लेस ऑफ द एम आर यू कॅन टेक हाफ पी आर. मी इथं लिहितो हाफ पी आर. हे कुठून आणलं, फ्रॉम इक्वेशन 3 अँड 4. बट दी डायगोनल्स ऑफ दी रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. मग पी आर आणि एस क्यू हे दोन्ही डायगोनल कॉन्ग्रुएंट आहेत ऑफ द रेक्टँगल पी क्यू आर एस. मग ॲट द प्लेस ऑफ द पी आर देअरफॉर यू कॅन से दॅट एल एन इज इक्वल टू हाफ ऑफ पी आर. या पी आर डायगोनलच्या ऐवजी मी एस क्यूसुद्धा घेईल. हे कुठून आणलं आहे, फ्रॉम इक्वेशन 5. कारण डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. यानुसार मला इथं दाखवता येईल की एल एन इज इक्वल टू हाफ ऑफ एस क्यू आहे. म्हणजे आपल्याला दुसऱ्या मेथडने दाखवता येतं. इथं करस्पॉन्डिंग अँगल दाखवून धिस साईड इज पॅरल टू धिस साईड. आणि मग हा मिड पॉईंट आहे,
ही साईड आहे आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थेरमने दाखवता येईल किंवा रेक्टँगलच्या प्रॉपर्टीचा उपयोग करून करता येईल, कारण रेक्टँगलच्या प्रॉपर्टीने हे सोपं होतं म्हणून मी हे घेतलेलं आहे. कारण आपल्या आता पहिल्यामध्ये आपण SL इज इक्वल टू LR हा कॉन्व्हर्स ऑफ दी मिड पॉईंट थेरमने घेतला, पण सेकंडमध्ये LN इज इक्वल टू हाफ ऑफ SQ दाखवता वेळेस मी हा क्वाड्रिलॅटरल LMNR हा काय आहे, रेक्टँगल आहे. रेक्टँगल असल्यामुळे त्यांच्या डायगोनलची प्रॉपर्टी काय आहे, डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट, म्हणून मी इथं RM इज इक्वल टू LN दाखवलं. पण मला माहीत आहे की M हा मिड पॉईंट आहे PRचा, मग ॲट द प्लेस ऑफ द RM यू कॅन टेक द हाफ ऑफ PR. पण डायगोनल ऑफ द रेक्टँगल PQRS यांचेसुद्धा डायगोनल कॉन्ग्रुएंट आहेत, मग मी PRच्या ऐवजी SQ लिहिलं आणि हेच द प्रूफ ऑफ द सेकंड एक्झाम्पल. द थर्ड एक्झाम्पल इज दॅट in figure triangle ABC is an equilateral triangle. Point F, D, E are the midpoint of side AB, side BC, side AC respectively. Then show that triangle FED is an equilateral triangle. आता जरी ट्रायंगल जर दिलेलं असलं आपल्याला तरी मिड पॉईंट थेरम याच्यामध्ये यूज करावं लागेल. मग आपल्याला दिलेलं आहे की गिव्हन इन्फॉर्मेशनमध्ये की ट्रायंगल ABC इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. Triangle ABC is an equilateral triangle. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे काय आहे, ऑल साइड्स आर इक्वल, याचे सगळे साइड काय आहेत, इक्वल आहेत. therefore we can say that AB is equal to BC is equal to AC. गिव्ह द इमॅजिन इक्वेशन नंबर आपण 1 नाव देऊया. मग परत काय सांगितलं आहे त्यामध्ये कि F, D, E are the midpoints. F is the midpoint of the side AB, means AF is equal to FB. Then D is the midpoint of side BC, that means BD is equal to CD. And E is the midpoint of side AC, means AE is equal to CE. And मग they show that triangle FED is an equilateral triangle, म्हणजे त्याच्या all sides equal दाखवायचे आपल्याला. मग सुरुवातीला आपल्याला सांगता येईल की ट्रायंगल ABC अन इक्विलॅटरल ट्रायंगल AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC. गिव्ह द इमॅजिन इक्वेशन नंबर 1. पॉइंट F and point E are the midpoints of side AB and side AC respectively. मग जर असं असेल तर काय की F and E जर साइड F हा साइड AB चा मिड पॉइंट आहे, E हा साइड AC चा मिड पॉइंट आहे, तर आपल्याला थेरम माहिती आहे द लाइन सेगमेंट जॉइनिंग द मिड पॉइंट ऑफ एनी टू साइड इज पॅरलल टू द थर्ड साइड अँड हाफ ऑफ इट्स. पण आपल्याला पॅरललची आवश्यकता नाही याच्यामध्ये, म्हणून आपण इथे असं लिहू शकतो देअरफॉर FE इज इक्वल टू हाफ ऑफ BC. याचं रिझन लिहायचं मिड पॉइंट थेरम. मिड पॉइंट थेरम काय मिड पॉइंट थेरम आहे, लाइन सेगमेंट जॉइनिंग द एनी टू साइड्स, लाइन सेगमेंट जॉइनिंग द मिड पॉइंट ऑफ एनी टू साइड इज पॅरलल टू द, मग F and M आर द मिड पॉइंट ऑफ द साइड AB and AC. मग हे त्या मिड पॉइंटला जोडणारा सेगमेंट काढला, तो काय असतो त्या ट्रायंगलच्या थर्ड साइडला पॅरलल अँड हाफ ऑफ इट्स. therefore you can say that FE is equal to half of BC. Similarly you can say that कि F and D are the midpoints of, F and D are the midpoints of which side, side AB and side BC. साइड F हा AB चा मिड पॉइंट आहे, D हा BC चा मिड पॉइंट आहे, मग त्यांना जोडणारा जो काही सेगमेंट FD आहे इज पॅरलल टू द थर्ड साइड अँड हाफ ऑफ इट्स. therefore we can say that FD is equal to हाफ ऑफ AC. याचंही रिझन लिहिता येईल आपल्याला मिड पॉइंट थेरम लिहिता येईल. याला इक्वेशन नंबर 1, याला आपण 2 म्हणूया, याला इक्वेशन नंबर 3 म्हणूया. सिमिलरली यू कॅन से दॅट D and F are the midpoint of the side BC and side AC. therefore you can say that DE is equal to D is the midpoint of side BC and E is the midpoint of AC. Line segment joining the midpoint of any two side is parallel to the third side and half of its. therefore DE is equal to half of AB. give the imaginary equation number 4. याचं रिझल्ट सुद्धा काय लिहायचं, मिड पॉइंट थेरमच. म्हणजे तिन्हीमध्ये आपल्याला मिड पॉइंट थेरम लिहिता येईल किंवा एकत्र करून जरी लिहिलं असतं तरी आपल्याला मिड पॉइंट थेरम म्हणता असतं.
मग आपल्याला याच्यामध्ये दाखवायचे एफ ई इज इक्वल टू एफ डी इज इक्वल टू डीई. मग हे तीन जर इक्वल असतील, बट बी सी इज इक्वल टू ए सी इज इक्वल टू ए बी फ्रॉम इक्वेशन 1. देअरफॉर यू कॅन से दॅट एफ ई इज इक्वल टू हाफ ऑफ, आपण एकच कोणतेही घेऊ याच्यामध्ये, हाफ ऑफ ए बी. देन एफ डी इज इक्वल टू हाफ ऑफ ए बी. देन डीई इज इक्वल टू, हे सगळं आपल्याला इक्वल लिहिता येईल. देन डीई इज इक्वल टू हाफ ऑफ ए बी. आपण हे कुठून आणलं? फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3. आपण या तिन्हीमध्ये ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए सी आहे, म्हणून मी दुसऱ्यामध्ये बी सीच्या जागी ए बी ठेवलेला आहे. त्याच्यानंतर एफ डी इज इक्वल टू हाफ ऑफ ए सी इक्वल टू ए बी आहे, म्हणून ए सीच्या जागी सुद्धा ए बी ठेवलेला आहे. आणि नंतर ए बी ॲज इट इज, हे कुठून आणलं? फ्रॉम इक्वेशन 1, 2, 3 and 4. हे चारही इक्वेशन एकत्र जर केले तर या चारही इक्वेशन एकत्र केल्यानंतर यांच्या राईट साईड इक्वल आलेल्या आहेत. देअरफॉर यू कॅन से दॅट, याला इक्वेशन नंबर आपण 5 म्हणू शकतो. इक्वेशन 5च्या सगळ्या राईट साईड इक्वल आहेत, म्हणून लेफ्ट साईड सुद्धा इक्वल. देअरफॉर यू कॅन से दॅट एफ ई इज इक्वल टू एफ डी इज इक्वल टू डीई. अँड देअरफॉर यू कॅन से दॅट इन ट्रायंगल, याला इक्वेशन नंबर आपण 5 देऊया नाव. दे इन ट्रायंगल, विच ट्रायंगल? एफ ए डी. काय दिलेलं आहे याच्यामध्ये की एफ ई इज इक्वल टू एफ डी इज इक्वल टू, आपण दिस साइड इज हाफ ऑफ दिस साइड, दिस साइड इज हाफ ऑफ दिस साइड अँड दिस साइड इज हाफ ऑफ दिस साइड, पण ऑल साइड्स आर इक्वल, म्हणून दिस साइड इज इक्वल टू हाफ ऑफ ए बी, दिस साइड इज ऑल्सो इक्वल टू हाफ ऑफ ए बी, एफ इज इक्वल टू हाफ ऑफ ए बी. म्हणजे या तीनही छोट्या ट्रायंगलच्या तीनही साइड बरोबर हाफ ऑफ ए बी जर असेल तर या तीनही साइड काय असतील? कॉन्ग्रुएंट असतील. देअरफॉर एफ इज इक्वल टू एफ डी इज इक्वल टू डीई. हे कुठून आणलं? फ्रॉम इक्वेशन 5 वरून आणलं. आणि मग देअरफॉर यू कॅन से दॅट कोणत्याही ट्रायंगलच्या ऑल साइड जर इक्वल असतील तर यू कॅन से दॅट एफ ए डी इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. त्याला म्हणायचं इक्विलॅटरल ट्रायंगल असं म्हणायचं. टुडे स्टॉप हिअर. The last example of the practice set 5.5 is that in figure segment PD is the median of triangle PQR. Point T is the midpoint of the segment PD. Produce the QT intersect PR at M. Then show that PM upon PR is equal to 1/3. PM upon PR is equal to 1/3 हे रिलेशन रिप्रेझेंट करायचं आपल्याला. दिले का गिवन इन्फॉर्मेशनमध्ये की पी डी इज द मीडियन ऑफ द साइड क्यू आर. मीडियनची डेफिनेशन आपण काय सांगितले? द लाईन सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉईंट ऑफ हिज साइड अँड इट्स अपोजिट व्हर्टेक्स इज नॉन ॲज द मीडियन. म्हणून इथं आपल्याला काय करावं लागेल की मीडियन डिव्हाइड द टू इक्वल पार्ट ऑफ इट्स अपोजिट साइड्स. दॅट मीन्स यू कॅन से दॅट दिस क्यू डी इज इक्वल टू डी आर. हे एक इन्फॉर्मेशनमध्ये दिलं आहे आपल्याला. अँड देन T is the midpoint of the segment PD or side PD हे पण दिलेलं आहे. Then we draw the QM. मग याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की T is the midpoint of segment PD. Produced QT हे QT प्रोड्यूस केलेलं आहे. नंतर पुढे प्रोड्यूस्ड QT intersect PR at AM and then show that PM upon PR is equal to 1/3. मग आता नेमकं काय करायचं याच्यामध्ये की कन्स्ट्रक्शन करायचं. आपण कन्स्ट्रक्शन काय करायचं आपल्याला सांगितलंय की प्रोड्यूस्ड QT इंटरसेक्ट PR ॲट पॉईंट M. मग नेमकं कन्स्ट्रक्शन इथंच करायचं. ड्रॉ द सेगमेंट थ्रू द पॉईंट D सच दॅट की DN इज पॅरलल टू. इथं आपण एक काय करायचं की QM ला पॅरलल असणारी लाईन पॉईंट डी मधून काढा की जी PR साईडला इंटरसेक्ट करेल ॲट पॉईंट N मध्ये. तर हे आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. दॅट मीन यू कॅन सी दॅट QM इज पॅरलल टू DN. हे कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला द्यावं लागेल. मग प्रूफमध्ये लिहिता वेळेस आपलं इथं प्रूफच्या अगोदर आपण कन्स्ट्रक्शन लिहूया. कन्स्ट्रक्शन काय करावं लागेल? ड्रॉ द लाईन किंवा ड्रॉ द सेगमेंट थ्रू पॉइंट D which is parallel to
which is parallel to QM. डी मधून जाणारी ती लाईन DN आहे किंवा सेगमेंट DN आहे विच इज पॅरलल टू QM. आणि मग याच्यामध्ये आपण ज्या पॅरलल लाईनशी रिलेटेड असलेल्या ट्रायंगलचाच विचार करायचा. पण हे दोन साईड पॅरलल आहेत. QM इज पॅरलल टू DN. मग आपण पहिला ट्रायंगल कोणता कन्सिडर करता येईल? PDN हा ट्रायंगल कन्सिडर करता येईल. दुसरा ट्रायंगल याच्यामध्ये QMR हा ट्रायंगल एक आपल्याला कन्सिडर करावा लागेल. आणि मग या दोन्ही ट्रायंगलमध्ये आपल्याला मिड पॉईंट थेरम अँड कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थेरमचा यूज करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल आपल्याला. तत्पूर्वी आपल्याला लिहिता येईल याच्यामध्ये सोल्युशनमध्ये. हे झालं कन्स्ट्रक्शन. सोल्युशनमध्ये काय करावं लागेल आपल्याला? सोल्युशनमध्ये लिहित असताना PD इज द मेडियन. PD इज द मेडियन ऑफ साइड QR. Therefore, QD is equal to DR. याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. याचा उपयोग होईल त्याला. नंतर इथं काय दिलेलं आहे की T इज द मिड पॉइंट ऑफ द PD. T इज द मिड पॉइंट ऑफ PD हे पण दिलेलं आहे आपल्याला. मग पहिला कन्सिडर आपण ट्रायंगल करूया. PDN हा ट्रायंगल कन्सिडर करूया. PDN या ट्रायंगलमध्ये आपल्याला की T इज द मिड पॉइंट ऑफ साइड PD. ट्रायंगल PDN मध्ये T हा साइड PDचा मिड पॉइंट आहे. आणि प्लस त्याच्यामध्ये आपण QM इज पॅरलल टू DN. दॅट मीन्स TM इज पॅरलल टू DN. मग लाईन विच इज पासिंग थ्रू द मिड पॉइंट ऑफ वन साइड अँड पॅरलल टू द अनदर साइड, देन इट बायसेक्ट टू द थर्ड साइड. आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरमचा घेता येईल आपल्याला. इन ट्रायंगल पहिलं सुरुवातीला लिहावं लागेल आपल्याला. इन ट्रायंगल PDN. ट्रायंगल PDN मध्ये TM इज पॅरलल टू DN. हे काय केलं आपण? कन्स्ट्रक्शन मध्ये घेतलेलं आहे की QM इज पॅरलल टू DN. दॅट मीन्स TM इज पॅरलल टू DN. हे कन्स्ट्रक्शन मध्ये रिझन लिहिता येईल आपल्याला. इन ट्रायंगल PDN TM is parallel to DN and काय दिलेलं आहे? T is the midpoint of side PD. T हा साइड PD चा midpoint आहे. Therefore you can say that PM is equal to MN. याचं रिझन लिहिता येईल कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम. याचं रिझन आहे कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम. कारण ट्रायंगल PDN आपण हा ट्रायंगल कन्सिडर केलेला आहे. त्यामध्ये T हा साइड PDचा मिड पॉइंट आहे आणि TM ही दुसऱ्या साईडला पॅरलल आहे. तर या तिसऱ्या साईडचे काय करेल? तिसऱ्या साईडला मिड पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करेल. आणि म्हणून आपल्याला लिहिता येईल याच्यामध्ये गिव्ह द इमॅजिन इक्वेशन नंबर आपण याला 2 नाव देऊया. कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम. दुसरा हे ट्रायंगल आपल्याला कन्सिडर करावं लागेल. आता ट्रायंगल QMR कन्सिडर करा. कारण QMR या ट्रायंगलमध्ये आपल्याला D हा मिड पॉइंट आहे साइड QRचा आणि DN ही या साईडला पॅरलल आहे. म्हणून आपल्याला याच्यामध्ये लाईन विच इज पासिंग थ्रू द मिड पॉइंट ऑफ वन साइड अँड इज पॅरलल टू द सेकंड, देन इट बायसेक्ट टू द थर्ड साइड. त्यानुसार आपल्याला लिहिता येईल. सेकंड ट्रायंगल कोणता घेता येईल? इन ट्रायंगल QMR. ट्रायंगल QMR मध्ये D इज द मिड पॉइंट ऑफ साइड QR. D हा साइड QRचा मिड पॉइंट आहे. आणि दुसरं काय सांगता येईल याच्यामध्ये आपल्याला की साइड DN इज पॅरलल टू किंवा सेगमेंट म्हणता येईल आपल्याला. सेगमेंट DN इज पॅरलल टू QM. मग ट्रायंगल QMR मध्ये D हा साइड QRचा मिड पॉइंट आहे आणि साइड सेगमेंट DN इज पॅरलल टू QM आहे. म्हणून आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ द मिड पॉइंट थेरमनुसार अ लाईन विच इज पासिंग थ्रू द मिड पॉइंट ऑफ वन साइड. लाईन D या पॉईंटमधून QRच्या मिड पॉईंटमधून चाललेली आहे QM आणि ही कोणाला पॅरलल आहे? त्याच्या दुसऱ्या साईडला पॅरलल आहे. देन इट बायसेक्ट टू द थर्ड साइड.
D is the midpoint of the side QR and segment DN parallel to the QM. Therefore, you can say that NR is equal to MN. NR is equal to MN. म्हणजे हा DN काय करेल या तिसऱ्या साईडला काय करेल बायसेक्ट करेल. ट्रायंगल कोणता पहा QMR या ट्रायंगल मध्ये DN पॅरलल टू QM याचं कारण आहे कन्स्ट्रक्शन घेतलेले आपण हे घेतलेलं आहे कन्स्ट्रक्शन आणि दुसरं D इज द मिड पॉइंट ऑफ QR. मग लाईन विच इज पासिंग थ्रू द मिड पॉइंट ऑफ वन साइड म्हणजे QR इज पॅरलल टू द अनदर साइड देन इट बायसेक्ट टू द थर्ड साइड म्हणून थर्ड साइडला ती बायसेक्ट करते म्हणून NR इज इक्वल टू MN. याचं रिझन लिहायचं कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम. कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम याला इक्वेशन नंबर आपण देऊया 3 नाव देऊया. मग इक्वेशन सेकंड अँड थर्ड वरून PM इज इक्वल टू MN देन MN इज इक्वल टू NR म्हणजे PM इज इक्वल टू MN इज इक्वल टू फ्रॉम इक्वेशन 2 and 3 PM equal to MN equal to NR. गिव्ह द इमॅजिन इक्वेशन नंबर आपण याला 4 नाव देऊया. म्हणजे हे तीनही पार्ट इक्वल आले फ्रॉम इक्वेशन 2 and 3 वरून कारण 2 मध्ये PM इज इक्वल टू MN आपण हे दाखवलेलं आहे. 3 मध्ये हा ट्रायंगल QMR घेऊन हे दोन कॉन्ग्रुएंट दाखवले आहेत आणि म्हणून PM इज इक्वल टू MN इज इक्वल टू NR. मग आता काय करायचं त्याच्यामध्ये की आपलं रिलेशन फाइंड करायचं आहे PM आणि PR मध्ये. मग PR इज नथिंग बट मी PR इज इक्वल टू असं लिहितो PM प्लस MN प्लस NR. हो PR म्हणजे कोणाकोणाची लाईनची सम PM प्लस MN प्लस NR. त्याला इक्वेशन नंबर आपण 5 नाव देऊया. पण 4 मध्ये आताच दाखवले आपण की PM इज इक्वल टू MN इज इक्वल टू NR. मग ॲट द प्लेस ऑफ द देअरफॉर यू कॅन से दॅट PR इज इक्वल टू PM बट MN ची व्हॅल्यू आहे PM एवढी म्हणून आपण MN ची जागी सुद्धा काय लिहिणार PM. परत NR ची व्हॅल्यू सुद्धा आहे PM एवढी म्हणून आपण NR ची सुद्धा व्हॅल्यू PM लिहिणार फ्रॉम इक्वेशन 4 and 5. दॅट मीन्स PR इज इक्वल टू 3 टाइम्स PM. PR ची व्हॅल्यू किती झाली 3 टाइम्स द PM झाली आणि मग आपण हे ट्रान्सफर करूया की 1/3 इज इक्वल टू PM बाय PR. म्हणजे जर मी हे 3 राईटला ट्रान्सफर केले तर डिनॉमिनेटरला येतील आणि PR लेफ्ट तर राईट आले तर डिनॉमिनेटरला येईल म्हणजे PM डिवाइड बाय PR इज इक्वल टू 1/3 अँड हे इज द प्रूफ. ठीक आहे. याच्यामध्ये आपण 2 ट्रायंगल कन्सिडर करा. कन्स्ट्रक्शन खूप महत्त्वाचं आहे. DN इज पॅरलल टू QM काढा त्यानुसार ट्रायंगल PDN कन्सिडर करा. पण ट्रायंगल PDN कन्सिडर करत असताना TM इज पॅरलल टू DN construction and line which is passing through the midpoint of one side and is parallel to the second then it bisect to the third side. Converse of midpoint theorem नुसार PM is equal to MN. नंतर ट्रायंगल QMN घ्या. या ट्रायंगल QMN मध्ये साइड जे काही QR आहे या साइड QR चा आपल्याला मिडपॉइंट D माहित आहे आणि त्यावेळेस कन्स्ट्रक्शन नुसार DN पॅरलल QM आहे. लाइन which is passing through the midpoint of one side and is parallel to the second then it bisect to the third म्हणजे MN is equal to NR. सेकंड मध्ये PM is equal to MN. थर्ड मध्ये MN इज इक्वल टू NR म्हणजे PM इज इक्वल टू MN इज इक्वल टू NR. देन PR इज इक्वल टू PM प्लस MN प्लस NR but PM इज इक्वल टू MN प्लस NR means PR इज इक्वल टू 3 टाइम्स PM and then PM divided by PR is equal to 1/3 and to stop here.